मंडळी नमस्कार. मी एका दैनिकामध्ये शेवटच्या टप्प्यात संपादक म्हणून काम करत होतो आणि ते काम करत असताना अवघ्या 6 महिन्यात म्हणजे मार्चमध्ये जॉईन झालो आणि अवघ्या 6 महिन्यात मला ते पद सोडावं वाटलं. अगदी मनातून सोडावं वाटलं आणि मी राजीनामा देऊन मोकळा झालो. त्याची कारणं काय होती हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच मुद्द्यावर आधारित मला तुम्हाला डिसले गुरुजींच्या विषयावरती बोलायचं आहे. खरं कारण असं आहे की रोज याच्याकडून मला फोन यायचा आणि सांगितलं जायचं की तुम्ही दोनदा थंब करत नाही आहात. आल्यावर एकदा, जाताना एकदा. मुळात संपादक हे पद त्या दैनिकातलं मोठं पद असतं आणि त्याला हजेरी एक वेळाची असते. पण आपल्याकडं नियम आहे दोनदा हजेरी दिली पाहिजे असं म्हणून त्यांनी मला दोनदा हजेरी करणं कंपल्सरी केलं होतं. यासाठी मला अगदीच किरकोळ माणसांकडे खुलासे करावे लागायचे आणि म्हणून शेवटी आपण दोनदा हजेरी देऊ शकत नाही आणि त्यांचा नियम तो आहे तर तो पाळायचा नाही, तो मी पाळूही शकत नाही असं ठरवून मी मोकळा झालो होतो. अर्थात पुढारीला व्यवसायासाठी व्यवसाय करणारा संपादक म्हणून माझी गरज होती. आता ते चूक होतं की बरोबर होतं यावर अनेक खल होत राहतील. संपादकांनी व्यवसायात लक्ष द्यावं की नाही, काय करावं, या वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होत राहते. पण मला आवडलं नाही आणि माझ्यावरती बंधनं मला नको वाटली म्हणून मी सोडून दिलं. आता हा माझाच संदर्भ यासाठी मी देतोय की डिसले गुरुजी यांच्या विषयात प्रशासनाकडून हीच कृती झालेली आहे, अशीच कृती झालेली आहे. तुला जागतिक दर्जाचा पुरस्कार मिळाला म्हणजे तू काही वेगळा प्राणी नाहीस, तू आमच्यासारखाच आहेस, उलट आमच्या अंकित आहेस. तेव्हा आम्ही म्हणू तसंच तुला काम करावं लागेल आणि याच्या वेगळं काही करशील तर तुला त्रास होईल. हेच या व्यवस्थेनं पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं आहे. सोलापूरचे डिसले गुरुजी एक असे शिक्षक ज्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या प्रतिभेच्या जोरावर असे काही शोध लावले की जागतिक पातळीवर याची दखल घेतली गेली. ग्लोबल टीचर अवॉर्ड त्यांना मिळाला आणि त्या पाठोपाठ डिसले गुरुजींच्या या कल्पनाशक्तीच्या या तंत्राचा वापर अध्यापनामध्ये कुठे कुठे करता येऊ शकतो या संबंधीची चर्चा देशाच्या स्तरावर, जागतिक स्तरावर सुरू झाली. खरं तर डिसले गुरुजींचा हा शोध कोरोना काळाच्या आधीचा आहे. बारकोडिंगचा, ऑनलाईन एज्युकेशनचा. म्हणजे देशात कोरोनाची लाट येण्याच्या अगोदर डिसले गुरुजींना हा पुरस्कार मिळालेला आहे ग्लोबल टीचरचा. आणि त्या पुरस्काराच्या नंतर लगेच काही दिवसामध्ये डिसले गुरुजींच्या याच प्रयोगाचा वापर संपूर्ण जगाला करावा लागलेला आहे. जितकं सोपं होईल ऑनलाईन तितकं बरं असंच ते झालं. या दरम्यानच्या काळात आमच्या इथल्या प्रशासनाला हे सगळं का बघावं वाटलं नाही, याची काळजी का करावी वाटली नाही की बाबा याचा आपण काय करू शकतो वापर, कशा स्वरूपामध्ये याला आपण पुढे आणू शकतो, हे तर करावं वाटलं नाहीच. या दरम्यानच्या काळामध्ये डिसलेंच्या वरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. म्हणजे डाएटवर त्यांनी ट्रेनिंग घ्यावं, वेगवेगळ्या औषधामध्ये त्यांनी ट्रेनिंग घ्यावं असं ठरलं आणि ते या कामासाठी बाहेर पडू लागले. आता डिसले वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग सेशनसाठी बाहेर पडू लागले आणि तिथे डिसलेंनी जाऊन ट्रेनिंग दिलं. मी दिलं हेच सांगतोय. डाएटमध्येही त्यांनी काम केलं, ट्रेनिंगही दिलं. पण या सरकारी बाबूंच्या नियमांमध्ये ते काही गोष्टी करू शकले नाहीत. सरकारी नोकराला जी बंधनं असतात ती बंधनं डिसलेंनी पाळायला हवी होती. कदाचित सह्या करण्याची, वारंवार भेटण्याची, जी सर म्हणण्याची ही जी काही पद्धत असते ती त्यांनी पाळलेली नसावी. आणि याचाच इतका छान वापर करून डिसलेंना अक्षरशः सेवेतून बाहेर पडायला भाग पाडलं गेलं. डिसलेंच्या वरती आरोप ठेवले. हेरंब कुलकर्णींनी याबाबतची पोस्ट करून सांगितलेलं होतं की डिसलेंच्या वरती आरोप ठेवून त्यांची बदनामी करण्याचा यथेच्छ प्रयत्न होतोय. त्यांनी मुद्दाम त्या आरोपांची यादी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिलेली नव्हती. पण मी मात्र काही आरोपांचा उल्लेख यासाठी करणार आहे की त्यात तुम्हाला स्पष्टपणे कळावं की त्यात नेमकं काय घडलंय. डिसलेंच्या वरती ठेवलेला आरोप एक आहे की त्यांनी आपली स्वतःची पगार स्वतःच्याच शिफारशीनं काढलेली आहे. म्हणजे स्वतःच्याच सह्या केल्या, स्वतःच प्रस्ताव पाठवला, स्वतःच पगार काढून घेतली, असा आरोप डिसले यांच्यावरती आहे. आता मी तुम्हाला एक सरकारी पत्र दाखवतोय.
ज्या त्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या पगाराबाबतचा स्पष्टपणे खुलासा केलेला आहे, अगदी स्पष्टपणे खुलासा केलेला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून त्यांचं वेतन काढण्याचं काम झालं आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती कुर्डुवाडी यांनीच त्यांचे वेतन काढलेले आहे. मग या आरोपपत्रात डिसले यांचे वेतन त्यांनी स्वतःच काढले असा दावा किती फोल ठरतो हे तुमच्या लक्षात येईल. जरा पुढे जाऊया. डिसलेंच्या वरती ते ट्रेनिंग सेशनला जातात आणि सह्या करत नाहीत असा आरोप आहे. या आरोपाचं उत्तर तुम्हाला पुढच्या फोटोत दिसून येईल. डिसलेंनी ज्या ज्या वेळी ट्रेनिंगला गेलेले आहेत त्या वेळी सह्या केलेल्या आहेत आणि ते सरकारी आदेशानेच सरकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी हजर झाले आहेत. आता मी तुम्हाला काही फोटोही दाखवतोय ज्यात डिसले वेगवेगळ्या ट्रेनिंग सेशन्समध्ये हजर आहेत हे तुमच्या लक्षात येईल. यांनाच वेळोवेळी प्रशासनानं मुद्दाम बोलावून घेतलंय, मुद्दाम त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतलंय. याचा अर्थ असा आहे की डिसलेंनी आपलं काम नियमितपणे केलेलं आहे, नियमितपणे काम केलेलं आहे. पण कुठेतरी अडकवायला हवं. आपल्याकडं कसं आहे, एखादा फार मोठा यशस्वी होऊ लागला, पुढे जाऊ लागला की मग त्याला कुठल्या ना कुठल्या तरी निमित्तानं त्याला अडकवलं जातं. म्हणजे एखादी चूक अशी शोधून काढायची की त्या चुकीवर त्याला उत्तर देता येणार नाही आणि त्याच चुकीवरती खूप मोठ्या प्रमाणावर अटॅक करून त्याला बदनाम करायचं. मुळात डिसले एक जागतिक दर्जाचा संशोधन करणारा व्यक्ती आहे, तर त्या शिक्षकानं पुन्हा शाळेवरती जाऊन विद्यार्थ्यांना आम्ही सांगू तसेच शिकवले पाहिजे असा दावा करणं हास्यास्पद ठरेल. म्हणजे एकतर आपल्या गुणवंतांना वेगवेगळी व्यासपीठं उपलब्ध करून दिली पाहिजेत ज्यात त्यानं या सगळ्या त्याच्या शोधाला, संशोधनाला विकसित करावं आणि त्याचा फायदा अधिकाधिक लोकांच्याकडे करून द्यावा यासाठी काम केलं पाहिजे. पण डिसले गुरुजींनी त्यांची कामं तर करावीतच करावीत, शिवाय शाळेवर जावं, विद्यार्थ्यांना शिकवावं आणि हे सांगतील त्या वर्गात शिकवावं अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करून केवळ आम्हाला विचारलं नाही असं कारण सांगून या प्रशासनानं यांना अक्षरशः छळलेलं आहे. म्हणूनच डिसले गुरुजी यांच्या विषयात पुन्हा बोलावं वाटतं. तांत्रिक चुका अनेक असतील, मी नाही म्हणत नाही, अनेक असतील, त्या डिसलेंनी केलेल्याही असतील. पण याचा अर्थ असा होत नाही की तांत्रिक चुका घडल्या म्हणून डिसलेंच्या ज्ञानाचा फायदाच होणार नाही, असा त्याचा अर्थ होतो का? आपल्या प्रशासनाने हेच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच डिसले नावाचा एक ज्ञानी व्यक्ती या व्यवस्थेतून बाहेर पडावा यासाठी सूत्रबद्ध प्रयत्न करण्यात आले. डिसलेंच्या गुणवत्तेवर जळणाऱ्यांनी डिसलेंच्या वरती आरोप केलेत, डिसलेंच्या मोठेपणावरती जळणाऱ्यांनी डिसलेंच्या वरती आरोप केलेत आणि एक गुणवत्तापूर्ण व्यक्ती या प्रवाहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. आता एक गोष्ट लक्षात आली आहे की डिसले बाहेर पडल्याबरोबर कुठल्या तरी चांगल्या संस्थेत जॉईन होतील आणि त्यांच्या संशोधनाचं काम चालू राहील, हे लक्षात आलंय. आणि ते आल्याबरोबर त्यांना आर्थिक फटका कसा बसला पाहिजे याचीही तरतूद करण्याचं काम चालू झालेलं आहे. मी डिसलेंच्या चुकांकडं, तांत्रिक चुकांच्याकडं अजिबात दुर्लक्ष करत नाहीये. त्या घडल्या असतील तर घडल्याच असतील आणि एका सरकारी कर्मचाऱ्याने एका सिस्टीममध्ये काम करणं भाग असतं. पण या सिस्टीमनी सुद्धा आता आपल्यातील वेगळ्या व्यक्तींना सगळ्यांनाच सारखं न समजता आपल्यातील काही वेगळ्या व्यक्तींना वेगळी ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. नाहीतर सरकारी कार्यालयात गुणवत्ता निर्माण होणारच नाही, ती फक्त ढोर मेहनत करणारी घाण्याची बैल तिथे जुंपली जातील. एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे. होय, मी डिसले गुरुजींचं समर्थन करतो आहे. नमस्कार.